नमस्कार बालमित्रांनो. व्हिडिओ निर्मिती व सादरीकरण श्री बापू कारभारी चतुर यांची पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. इयत्ता पहिली बालभारती पुस्तकामधील घटक ध, य, फ, ओ, ज, श या अक्षरांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. पान नंबर 48-49. चला तर काढा विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 48-49 या पानावरती आज आपण काही चित्र पाहायचे व त्या चित्रातील अक्षर यांच्या जोड्या लावायच्या. चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव. बघा बरं, हे चित्र कशा कशाचे आहेत. हे चित्र आहेत धरणाचे. बघा, हे चित्र आहे धरणाचे. दुसरे चित्र हे कशाचे आहे? बरोबर, पाय. कशा चित्र आहे? पाय. हे चित्र बघा बरं, फळा. बरोबर, हे कशा चित्र आहे? फळा. हे चित्र कशाचे दिसते तुम्हाला? फणस. बरोबर, हे चित्र आहे फणस. पुढील चित्र बघा, हे चित्र आहे सदाफुली. बरोबर. त्यानंतर हे चित्र कशाचे दिसत आहेत? सायकल. बरोबर, हे चित्र आहेत सायकलचे. त्यानंतर बघा, हे पुढील चित्र आहेत मधमाशी. मधमाशीचे हे चित्र दिसत आहे. आता आपण हे अक्षर कोणते आहे? ध. बरोबर, ध, धरण. बरोबर. पुढील अक्षर बघूया, य. कोणतं अक्षर आहे ते? य. बरोबर. त्यानंतर पुढील अक्षर बघा, फ. बरोबर, फ, फणस. प्रथम आपण ध अक्षर बघा आणि ध अक्षर बघितल्यानंतर ते अक्षर ज्या चित्राच्या शब्दामध्ये आलेले आहेत त्यांची आपण जोडी लावणार आहोत. ध, धरण. धरण व त्यामधील अक्षर आहेत ध, म्हणून ध आणि धरण यांची आपण जोडी लावली. अजून बघा बरं, ध अक्षराची जोडी कोणत्या चित्राबरोबर लागेल? शाबास, मधमाशी. मधमाशी या चित्राच्या शब्दामध्ये ध आलेला आहे. पाय. बरोबर, पाय मध्ये य आलेला आहे, म्हणून अक्षर आणि चित्र यांची जोडी आपण लावली आहे. अजून य अक्षराची जोडी कोणत्या चित्राच्या शब्दाबरोबर लागेल? बरोबर, सायकल. सायकल यामध्ये पण य आलेला आहे. बरोबर. पुढील अक्षर आहे फ. फ ची जोडी फळा या चित्राबरोबर लागेल, कारण यामध्ये फळा या शब्दामध्ये फ आलेला आहे. फ, फणस. बरोबर, फणस यामध्ये फ आलेला आहे. पुढील जोडी बघा, फ या अक्षराची जोडी सदाफुली. यामध्ये पण फ आलेला आहे आणि म्हणून फ या अक्षराची जोडी सदाफुली या चित्राबरोबर लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी अक्षर आपण बघितली ती अक्षर आपण कशी काढायची ते प्रथम बघूया. गिरव, लिही, मन. कोणतं अक्षर आहे ते? ध. बरोबर. धचा योग्य क्रम बघा बरं. आपण ध काढताना या क्रमानेच काढला गेला पाहिजे. बघा, याप्रमाणे ध काढल्यानंतर तो दुर्गिवीमध्ये कसा लिहितात ते आपण बघूया. ध. बरोबर, दोन रेषेच्या ओळीमध्ये दुर्गीमध्ये आपण छानपैकी त्याचा आकार आधी गिरवायचा आणि नंतर मग आपण ध अक्षर दोन रेषेच्या मध्ये व्यवस्थित काढायचे. म्हणा माझ्या पाठीमागे, ध, 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 ध. बरोबर. आता आपण पुढील अक्षर बघूया.
पुढील अक्षर आहेत य. य यज्ञ. बरोबर. य आकारात काढताना त्याचा योग्य क्रम बघा. या पद्धतीने आपण य आकार काढला गेला पाहिजे. त्यावर गिरवायचे, वरती शिरोरेषा मारायची. योग्य क्रम काढल्यानंतर आपण दुर्गी वहीमध्ये य कसा लिहायचा ते बघूया. या पद्धतीने आपण य दुर्गी वहीत छानपैकी लिहिला गेला पाहिजे. य म्हणा माझ्या पाठीमागे. य य य. तुम्ही या अक्षरांचा सराव करा. हे अक्षर दुर्गी वहीमध्ये छान आकारात गिरवा, लिहा व म्हणा. पुढील अक्षर बघूया फ. फ चा आकार बघा. याप्रमाणे फ आपण छान आकारात गिरवायचा. गिरवल्यानंतर त्या शिरोरेषा मारायची. दुर्गी वहीमध्ये कसं लिहितात ते बघा. फ या पद्धतीने आपण छान दुरेखी रेषेमध्ये लिहायचे. फ म्हणा माझ्या पाठीमागे. फ फ फ फ. बरोबर. छान. आता आपण पुढील अक्षर आणि चित्रवाचन बघूया. चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव. बघा बरं या चित्रामध्ये काय काय दिसतं. या चित्रामध्ये आपल्याला शामूर, जिराफ, जहाज, ओढा, शेतकरी, शेळी याप्रमाणे चित्र दिसत आहे आणि ओठ. बरोबर. आता आपण या चित्रांची जोडी अक्षराबरोबर लावणार आहोत. बघा बरं कोणकोणती अक्षर आहेत. ओ. ओ ओठ. बरोबर. ओ ओढा. बरोबर. आता आपण पुढील अक्षर बघूया. पुढील अक्षर आहे ज. सांगा बरं ज ची चित्र कोणतं असेल. ज जहाज. बरोबर. ज जिराफ. बरोबर. पुढील अक्षर आहेत क्ष. क्ष शेळी. श शेतकरी. श शामूर. बरोबर. आता आपण अक्षर आणि चित्र यांची जोडी लावूया. बघा. ओ ओठ. तुम्हाला इथे चित्राची जोडी लावलेली आहेत बघा. ओ ओठ. याप्रमाणेच आता दुसरे आपण जोडी लावूया. ओ ची अजून दुसरी कोणती जोडी लागते. ओ ओढा. ओ अजून आपली दुसरी कोणती जोडी लागते ते बघूया. ओ ओढा. बरोबर. यानंतर ज अक्षराची व चित्राची जोडी लावूया. ज जिराफ. बरोबर. ज जहाज. श पुढील अक्षर आहेत क्ष. श ची जोडी शहामूर. बरोबर. श शेतकरी. पुढील अक्षर क्ष. क्ष ची जोडी शेळी. बरोबर. अशा पद्धतीने आज आपण ओ, ज आणि श या अक्षरांची ओळख करून घेतली. आता यांचा आकार कसा काढायचा ते बघूया. गिरव, लिही, मन. चला तर आज आपण आता ओ कसा काढायचा ते बघूया. ओ या अक्षरावर योग्य पद्धतीने गिरव. बघा ओ काढत असताना आपण या पद्धतीने आधी गिरवायचं. ओ उभी रेषा, पुन्हा उभी रेषा आणि वरती एक मात्रा आणि शिरोरेषा. या पद्धतीने आपण ओ गिरवायचा. दुर्गी वहीमध्ये ओ कसा लिहितात ते आपण आता बघूया. ओ ओ. बरोबर. या पद्धतीने आपण दुर्गी वहीमध्ये छान आकारात गिरवायचा. त्याचप्रमाणे लिहायचं आणि म्हणायचा. म्हणा माझ्या पाठीमागे. ओ ओ
आता आपण पुढील अक्षर बघूया. ज. जचा योग्य आकार बघा, योग्य क्रम बघा, त्या क्रमानेच आपण ज काढायचा. ज काढत असताना प्रथम अर्धा गोल, नंतर आडवी रेषा, पुन्हा उभी रेषा आणि एक शिरोरेषा, या पद्धतीने योग्य क्रमाने ज काढायचा. दीर्घिवीमध्ये ज कसा काढतात ते आपण प्रथम बघूया. ज या पद्धतीने आपण दीर्घिवीमध्ये छान आकारात आधी गिरवायचा, नंतर लिहायचे आणि म्हणायचा. म्हणा माझ्या पाठीमागे. ज ज ज ज. छान. आता पुढील अक्षर बघूया. श. शामूर. व्हेरी गुड, खूप छान. श बघा, श या पद्धतीने आपण तो गिरवायचा. या पद्धतीने गिरवल्यानंतर आपण श दीर्घिवीत कसा लिहितात ते बघूया. श श. बरोबर, छान. अशा पद्धतीने श आपण दीर्घिवीत लिहायचा, गिरवायचा आणि म्हणायचं. म्हणा माझ्या पाठीमागे. श श श श. छान. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ध, य, फ, ओ, ज आणि क्ष या अक्षरांची ओळख करून घेतली. आता आपण स्वाध्याय बघूया. या अक्षरावर आधारित स्वाध्याय आपण सोडूया. अक्षर बघ, शब्दातील योग्य अक्षराला गोल कर. बघा, आधी शब्द वाचन करूया आपण. धाप, धरती. धाक, धातू. धरण, धपाटा. धड, धन. आता यामध्ये बघा, सुरुवातीला प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर सारखं चालले आहेत आणि ते कोणतं आहे? ध. बरोबर, ध. मग आपण आता ध लिहूया. बघा, ध अक्षर दिसलं तुम्हाला? याप्रमाणे ध आपण काढायचा आणि गिरवायचा आणि त्याचं वाचन सुद्धा करायचं बरं का. ध. यामध्ये ध आलेला आहे. धाप, धरती, धाक, धातू, धरण, धपाटा, धड, धन. यामध्ये सुरुवातीचे जे अक्षर आहेत ध आहेत. तुम्ही काय करायचं? गोल करायचं. ध अक्षराला गोल करायचं. सर्व शब्दामधील ध अक्षराला तुम्ही काय करायचं? गोल करायचं. यानंतर पुढील अक्षर बघूया आणि पुढील शब्द वाचूया. यश, यमुना, यशोदा, योगा, योगेश, वन गाय. सांगा बरं, याच्यामध्ये कोणतं अक्षर सारखं आलेलं आहे? बरोबर, य. कोणतं अक्षर? य. आता आपण हे अक्षर बघूया. बरोबर, य अक्षर इथे सारखं आलेलं आहे. म्हणून तुम्ही आता य या पद्धतीने गिरवायचा, लिहायचा आणि म्हणायचा पण. म्हणा माझ्या पाठीमागे. यश, यमुना, यशोदा, योगा, योगेश, वन गाय. यामध्ये य हे अक्षर आलेले आहेत. पुढील अक्षर बघूया आपण व शब्दांचे वाचन करूया. फाटक. बरोबर. फळ, फणस, फळा, फरक, फराळ. यामध्ये सुद्धा एक अक्षर सारखं चाललं आहे. कोणतं अक्षर आहे ते? फ. बरोबर. मग आता आपण फ अक्षर बघूया. फ. या पद्धतीने फ काढायचा, गिरवायचा व मोठ्याने म्हणायचा. म्हणा माझ्या पाठीमागे. फाटक, फळ, फणस, फळा, फरक, फराळ. तुम्ही या ध, य आणि फ ही जी शब्दामध्ये अक्षर आलेले आहेत या सर्व अक्षरांना गोल करा. हा आज तुम्ही अभ्यास करायचा. पुढील अक्षर बघूया आपण आता. अक्षर बघ, शब्दातील योग्य अक्षराला गोल कर.
यामध्ये आपण शब्द वाचन करूया. ओझेवाला, ओढा, ओढणी, ओसरी, ओळख, ओटा, ओठ. बघा याच्यामध्ये सुद्धा एक अक्षर सारखं आलेलं आहे. कोणतं अक्षर आहे ते? ओ. बरोबर. ओ अक्षर अक्षर अशा पद्धतीने काढायचे, गिरवायचे आणि लिहायचे व मोठ्याने म्हणायचे. यानंतर पुढील अक्षर बघूया व शब्दांचे वाचन करूया. जहाज, जग, जेवण, जरतर, जमा, जप, जय. बरोबर. यामध्ये सुद्धा एक अक्षर सारखं आलेले आहेत. कोणतं अक्षर आहे? ज. बरोबर. मग आपण आता ज अक्षर बघूया. ज. ज अक्षर तुम्ही गिरवायचे, काढायचे, लिहायचे व मोठ्याने म्हणायचे. त्यानंतर पुढील अक्षर आणि शब्द वाचन करूया. शहा, शतक, शपथ, शरण, शरद, शहाणा, क्षाप, शारदा. यामध्ये सुरुवातीचं कोणतं अक्षर आलंय? श. बरोबर. श हे अक्षर सर्वांचे सारखेच आलेले आहेत. श प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला दिसत आहे. चला तर मग श अक्षर बघूया. श. बरोबर. श अक्षर तुम्ही काढा, गिरवा, लिहा व मोठ्याने म्हणा. या सर्व शब्दामध्ये तुम्ही जे ओ, ज आणि क्ष अक्षर आलेले आहेत त्यांना गोल करा, आडवी रेष मारा, वाचन करा व पुन्हा लिहा. हा अभ्यास तुम्ही आज सर्वांनी करायचा. धन्यवाद.